हॅलो. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आहे शशांक पाटील यांचं. आमचे मित्रसुद्धा आहेत. एक सन्माननीय नेतृत्व आहे कामतगर गावचं. मी विनंती करतोय राकेश चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण शशांक पाटील यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. स्वागत सत्कार होतोय शशांक पाटील यांचा. कामतगरचे सुपुत्र आहेत ते. तर स्वागत सत्कार केला जातोय शशांक पाटील यांचा राकेश चौधरी यांच्या हस्ते. चला. दरम्यान जॉली वरालदेवी चषक 2024 हा संपन्न झालेला आहे आणि आपण बोलतोय ज्या व्यक्तींनी या स्पर्धेला संपन्न होण्यासाठी मेहनत घेतली. या स्पर्धेचे पंच मी पंचांना विनंती करते रमेश रईस यांना त्यांनी पुढे यायचं आहे. तिन्ही दिवस त्यांनी चांगल्या रीतीने पंचगिरी केलेली आहे. नावावर उपालेले पंच भिवंडीमध्ये कुठेही क्रिकेट असलं की पंचांची चांगली भूमिका त्यांचे निर्णय हे आपल्याला पाहायला मिळतात. मी संभाजी दादा यांना विनंती करतोय की आपण रमेश रईस या पंचांचा स्वागत सत्कार करायचा आहे. त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यांनी जे कार्य केलेलं आहे आपण पाहता की स्वतः एक पॉइंटरचे चांगले खेळाडू होते, विकेट किपर बॅट्समन होते आणि आता संभादादा यांच्यातर्फे आपण त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्याचा आपण त्यांना सन्मान देत आहोत. रमेश रईस यांना संभाजी दादा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेला त्यांची पंचगिरी लाभली आणि चांगली पंचगिरी आपण पाहिली. या 3 दिवस जॉली वराळदेवी चषक 2024 सन्मान केला जातोय. रमेश रईस एक उत्कृष्ट पंच, सिटी इमर्जिंग क्रिकेटमधला आणि स्वतः खेळाडू आहेत म्हणून सर्व नियम त्यांना या स्पर्धेचे माहीत आहेत. नंतर मी विनंती करेल शकील कोटी सरांना, चांगला अनुभवी पंच, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. मी विनंती करेल गोपीनाथ दादा काटेकरी साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते शकील कोटी सरांचा पंचांचा स्वागत सत्कार करायचा आहे आणि त्याला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यांनी जे कार्य केले 3 दिवस त्यांनी सुद्धा तिन्ही दिवस 16, 17, 18 या तिन्ही दिवस आपल्या पंचगिरीने या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. सन्मान केला जातोय. वळतोय आपण पुढे. मी विनंती करतोय परेश महाजन सरांना, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. मी रवींद्र दादा म्हात्रे यांना विनंती करेल. वळतोय आपण पुढे. ज्या समालोचन ज्यांनी केलं 3 दिवस ही स्पर्धा आपल्या आवाजाने गाजवली, तर मी विकी टावरे यांना विनंती करेल आपण पुढे यायचं आहे. मी विलास बालू पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते विकी टावरेचं स्वागत सन्मान करायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेल रवींद्रदादा म्हात्रे यांना की आपण अतिशय उत्कृष्ट असा नावाला आलेला विकी टावरे हा समालोचक आहे. मी रवींद्रदादांना विनंती करतोय की आपण पुन्हा आपल्या शुभ हस्ते शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन विकी टावरे यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. चांगली कॉमेंट्री आहे, चांगलं समालोचन आहे. या स्पर्धेला चांगला आवाज त्यांचा लाभला आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतोय. पुढे वळतोय एक हिंदीची सुंदर आवाज, ज्यांनी कुठेही सिटी इमर्जिंग क्रिकेट असो त्या क्रिकेटमध्ये आपल्याला हे आवाज जे आहे ते प्रत्येक वेळेस ऐकायला मिळतं आणि त्यांची कॉमेंट्री एक त्यांचं स्लोगन पण असतो. प्रत्येक सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये नावारूपाला आलेला हा नवीन समालोचक राखी बांसरी यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. मी स्वरा केबल नेटवर्कचे मालक आतिश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते राखी बांसरी याचा स्वागत सत्कार करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन राखी बांसरी यांचा स्वागत सत्कार होतोय. चांगले हिंदीचे समालोचक आहेत आणि सर्व स्पर्धा ते कव्हर करतात. त्यामुळे सगळे जे काही
रेकॉर्ड्स आहेत ते त्यांना पाठ असतात. प्रत्येक ग्राउंड असो त्या ग्राउंडवर आणि प्रत्येक जेवढे सिटी इमर्जनचे खेळाडू आहेत त्या खेळाडूंची सुद्धा नावं त्यांना माहिती आहेत, रेकॉर्डसुद्धा माहिती आहेत. नक्कीच अतिशय उत्कृष्ट असं हिंदीमध्ये समालोचन केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून झालं राकीब अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. आणि यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून ज्यांच्या आवाजाने आम्हाला आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला हातभार लावलं आणि आम्हाला जी साथ लाभली असे लोकल बॉय किशोरदादा गरज साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. आपल्या या संघटनेचे करता धरता नरेश म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते लोकल बॉय किशोरदादा घरत यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. स्वतः शिक्षक आहेत, त्यानंतर समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्यांच्या माध्यमातून झाली आहे. किशोरदादा घरत लोकल बॉय यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच पुन्हा एकदा मी विनंती करतोय किशोरदादा घरत यांना की आपण हा कार्यक्रम पुढे चालवा. ओव्हर टू किशोरदादा. हॅलो, आपण वळतोय पुढे. आता आपण ट्रॉफ्याज वितरित करणार आहोत. तर प्रथम ज्यांच्याकडून या ट्रॉफ्या आपल्याला मिळालेल्या आहेत ते सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी गणेश पाटील यांना विनंती करतोय की या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर याने पुढे यायचं आहे. प्रफुल्ल कृष्णाई एंटरप्राइजेसचा प्रफुल्ल याने पुढे यायचं आहे. हा या जॉली वराळदेवी चषक 2024चा बेस्ट फिल्डर म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे. मी विनंती करतोय ज्यांच्याकडून आपल्याला या ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत तेच ट्रॉफ्या वितरित करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. गणेशदादा पाटील वेलेचे सुपुत्र यांच्यातर्फे ही ट्रॉफी वितरित केली जात आहे. प्रफुल्ल कृष्णा एंटरप्राइजेस या संघाचा प्रफुल्ल याने पुढे यायचं आहे. तर आपण गणेश पाटील यांच्या हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाते. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी प्रफुल्ल यास दिली जाते. कृष्णाई एंटरप्राइजेस या संघाचा हा उत्कृष्ट फलंदाज गणेश पाटील यांच्या हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जात आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच्याकडे आपण वळतोय की ह्या स्पर्धेमध्ये ज्याने तब्बल 68 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला सेमीफायनलपर्यंत पोहोचवलं तो बेस्ट बॅट्समन म्हणून नेमणूक केली जाते. प्रतीक नाईक रिग्नेश 11 या संघाचा प्रतीक नाईक याने पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान त्याने स्वीकारायचा आहे. मी विकासदादा पाटील यांना विनंती करतोय, वराळदेवी पतसंस्थेचे अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण प्रतीक नाईक यास ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. बेस्ट बॅट्समन रिग्नेश 11 संघाचा प्रतीक नाईक याने पुढे यायचं आहे. हॅलो, प्रतीक नाईक आपण पुढे यायचं. बेस्ट बॅट्समन ज्याच्या माध्यमातून एक हाफ सेंचुरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली आणि तब्बल 68 धावा आपल्या बॅटमधून निघालेल्या आहेत. प्रतीक दरम्यान पुढे वळतोय आपण. बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी वितरित झाल्यानंतर आपण वळतोय बेस्ट बॉलर ज्यांनी मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजाला नाचवलं आणि जवळजवळ तब्बल त्याने 10 विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाला त्याने फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. असा बेस्ट बॉलर बालाजी स्पोर्ट या संघाचा दिगंबर याने पुढे यायचं आहे आणि आपली ट्रॉफी घ्यायचे. मी साईराज वॉटर सप्लायचे मालक प्रवीणदादा चौधरी यांना विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी वितरित करायचे. बेस्ट बॉलर चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या जोरावर त्याने आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. बालाजी स्पोर्ट या संघाचा दिगंबर 10 विकेट्स घेतलेल्या आहेत. मी विनंती करतोय प्रवीण दादा चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान वितरित करायचा आहे. यस बिल्कुल एमजे ट्रॉफी में चूक गए थे, लेकिन जॉली वराल देवी चषक में इतने विकेट ले लिए कि कोई उनके इर्द गिर्द ही नहीं था. आपण पुढे वळतोय. या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी प्रवेश मिळवला, पण काही संघ पराभूत होऊन घरी गेले. पण 4 संघ जे आहेत त्या 4 संघांना या स्पर्धेमध्ये काही ना काही घेऊन जायचं आहे. अशा फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, थर्ड प्राईज आणि फोर्थ प्राईज. तर चौथ्या पदावर ज्यांना जो संघ राहिलेला आहे त्या संघाला मी बोलवणार आहे. रिग्नेश 11 या संघाने यायचं आहे. संघाच्या कर्णधाराने मी विनंती करणार आहे युगांत राजेश चौधरी व स्वराज
निलेश चौधरी या दोघांना विनंती करतोय की आपण शुभ हस्ते आपण रिग्नेश 11 या संघाला एक चतुर्थ पारितोषिक वितरित करायचं आहे. नक्कीच रिग्नेश इलेव्हन संघ कर्णधार आपण पुढे यायचंय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पटकावलेलं आहे. सेमीफायनलमध्ये खेळताना बालाजी स्पोर्ट्स या संघासमोर खेळताना मात्र पराभूत व्हायला लागले, पराभव पत्करावा लागला. मात्र या स्पर्धेचा संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला अतिशय उत्कृष्ट खेळ तुमच्या माध्यमातून झालेला आहे. अभिनंदन. आपण पुढे वळतोय. जो संघ आता मात्र भिवंडीच्या सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये नंबर 1 ला आहे, पण ह्या स्पर्धेमध्ये जॉली वराळदेवी चषकामध्ये त्यांना नंबर 3 वर मान मिळालेला आहे, तो संघ ज्याला मी विनंती करायचं आहे अंजुमन स्पोर्ट या संघाने पुढे यायचं आहे. मी अशोक दादाने विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा तृतीय पारितोषिक वितरित करायचा आहे. भिवंडी शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अशोकदादा भोसले यांना विनंती करतो या तृतीय पारितोषिक वितरित करायचं आहे. अंजुमन हा संघ, अंजुमन संघाचा कर्णधार करण कासार येत आहे ही ट्रॉफी वितरित घेण्यासाठी. यस, लास्ट ईयर भी ये नंबर 3 पर रैंक किया था जॉली ट्रॉफी में. इस साल भी जॉली वराल देवी चषक में नंबर 3 पर ही रैंक कर रहे हैं. लगता है 3 से कुछ ज्यादा प्यार कर लिया है. आपण पुढे वळतोय. ज्या संघाने चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, मात्र फायनलच्या सामन्यामध्ये ते कुठेतरी कमी पडले आणि त्यांच्या फलंदाजीने त्यांना दगा दिला, पण तरीही त्यांनी दुसऱ्या पदावर सन्मान पुकारलेला आहे. मी विनंती करेल बालाजी स्पोर्ट या संघाला त्याने यायचं आहे त्याच्या कर्णधाराने आणि द्वितीय पारितोषिक घ्यायचं आहे. मी विनंती करेल युवा नेता विराज साईनाथ पवार यांना की आपण ही द्वितीय पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. बालाजी स्पोर्ट सरौली पाड़ा इस वक्त रनर अप टीम बनी है जॉली वराल देवी चषक 2024 की एमजे ट्रॉफी में भी वहीं तक का इनका सफर था. हार्ड लक. तनिष, अक्षय इस वक्त ये ट्रॉफी लेने के लिए आ रहे हैं. रनर अप टीम है, जोरदार तालियां होनी चाहिए क्योंकि सभी को इन्होंने चौंका दिया अपने खेल से. इस साल बता दिया है कि बालाजी स्पोर्ट क्या कर सकती है. आपण वळतोय पुढे. पुढचा सन्मान, पुढची ट्रॉफी, सर्वात मोठी ट्रॉफी. जसं आपण म्हणतो की वैयक्तिक जी ट्रॉफी असते सर्वात मोठी, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जी मिळवली आहे. खेळाडू आहे जो संघ फायनलमध्ये प्रवेश नाही केला, पण मात्र सेमीफायनलमध्ये त्यांना सन्मान पुकारावा लागला, असा कृष्णाई एंटरप्राइजेस या संघाचा विनीत याने पुढे यायचं आहे आणि मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक घ्यायचे. या खेळाडूने वैयक्तिक 80 धावा कुठल्या आणि 2 गडी बाद केले आपल्या गोलंदाजीने. कृष्णाई एंटरप्राइजेस या संघाचा विनीत आपण पुढे यायचं आहे आणि मी विनंती करतोय मॅगी 11चे स्पॉन्सर मांगीलाल पालीवाल यांना की आपण ही ट्रॉफी वितरित करायची आहे. विनीत उपस्थित आहे का? अन्यथा कोणी संघ प्रतिनिधी असेल तर त्यांनी विनीत याचं पारितोषिक स्वीकारायला यायचे. मॅन ऑफ द सिरीज नक्कीच अतिशय उत्कृष्ट खेळ आणि कालच्या दिवसामध्ये विनीत याने शेवटच्या 5 चेंडूंवर 5 षटकार खेचले होते. अतिशय उत्कृष्ट खेळ विनीत याच्या माध्यमातून झाला होता. आणि लास्ट एक पारितोषिक शिल्लक आहे या स्पर्धेचं, प्रथम पारितोषिक, आणि ते प्रथम पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय युवा नेता तेजेस मनोज काटेकर यांना विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी वितरित करीत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून ह्या जे प्रथम पारितोषिक आहे ते वितरित करायचं आहे. संघ आहे नील एंटरप्राइजेस डोंगे. चला सर्व संघाने यायचंय. अभिनंदन अभिनंदन नील एंटरप्राइजेस डोंगे. आणि या स्पर्धेमध्ये आपण प्रथम पारितोषिक पटकवलेलं आहे. मी सर्व मान्यवर
आलेल्या सर्व खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्व जॉली स्पोर्ट्स संघाच्या सर्व सदस्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा येथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.